ठिकाण बीड, वेळ पहाटे 3ची. लोकांची तुफान गर्दी. स्टेजवरनं आवाज येतो, माझा हक्काचा जिल्हा आहे, दादा ओ सोलापूरवरनं आलोय. हे 49वं गाव. माझ्याकडनं एक चूक झाली, मी तुम्हाला 6-7 घंटे ताटकळत ठेवलंय, तुमची माफी मागतो. प्रेक्षकांमधनं आवाज येतो, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. हे वर्णन कोणा राजकीय नेत्याच्या सभेचं नाहीये, तर हे चित्र आहे तब्बल 17 दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारकडून आश्वासन घेऊन राज्यव्यापी दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जमलेल्या गर्दीचं आणि लोकांनी दिलेल्या साथीचं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आधी उपोषण आणि त्यानंतर अगदी अंतरवली सराटीपासून 12 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या जरांगे पाटलांच्या सभांना तुफान गर्दी होतीये. नेत्यांच्या अंगावर जेसीबीतनं फुलं उधळली जातात, तशीच तब्बल 52 जेसीबी मधनं त्यांच्या अंगावर फुलं उधळत त्यांचं बीडमध्ये स्वागत झालं. पण जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सुद्धा त्यांनी राज्यव्यापी दौरा का काढलाय? या दौऱ्यांचं नियोजन कसं आहे? प्रतिसाद कसा मिळतोय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे 14 ऑक्टोबरला तब्बल 100 एकरात होणाऱ्या त्यांच्या सभेला नेमकं कोण मदत करते, कोण पैसा पुरवतंय? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. यातला पहिला प्रश्न, जरांगे पाटलांनी राज्यव्यापी दौरा का काढला? तर सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळावं यासाठी चालू झालेलं जरांगे पाटलांचं उपोषण 17 दिवसानंतर 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातनं ज्यूस पिऊन त्यांनी सोडलं आणि सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला. पण या दरम्यानच्या काळात आपलं साखळी उपोषण चालूच राहील हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर जरांगे पाटलांची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं. पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी अंतरवली सराटीला जाण्याआधी आजूबाजूच्या 2-3 गावांना भेट दिली. तेव्हा लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला, गर्दी केली, त्यांचं कौतुक केलं. तेव्हा जरांगे पाटलांच्या लक्षात आलं की आता फक्त अंतरवली सराटीमध्ये थांबायचं नाही, तर महाराष्ट्रभर फिरायचं. खरं तर एखादं आंदोलन किंवा उपोषण मागण्या मान्य झाला की तिथेच संपतं, पण जरांगे पाटलांनी यामागची खरी मेक व्यवस्थित ओळखली. सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेट देत असताना मराठा बांधवांच्या मनात आरक्षणासाठी पेटवलेली मशाल ही तेवत ठेवायची असेल तर अंतरवली सराटी गावात बसून उपयोग नाही, तर महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मराठा बांधवांना भेटलं पाहिजे, हे त्यांनी परफेक्टली लक्षात घेतलं. हे सगळं होत असताना 14 ऑक्टोबरला सरकारच्या निर्णयाच्या 10 दिवस आधी जरांगे पाटलांनी सरकारला जागं करण्यासाठी मराठा समाजाच्या भव्य सभेचं तब्बल 100 एकरांवरती आयोजन केलंय. आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातला मराठा समाज एकवटला जावा यासाठी जरांगेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्याचं नियोजन कसं? तर या दौऱ्याची सुरुवात अंतरवली सराटीपासून झाली. त्यानंतर जालन्यातली इतर गावं हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, संभाजीनगर या तब्बल 13 जिल्ह्यातनं हा दौरा होतोय. या दौऱ्याचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर नंतर होणार आहे. पण या दौऱ्यामध्ये ते लोकांना नेमकं काय सांगतायत? तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल, त्यासाठी कोणते निकष आहेत, हे ते लोकांना समजावून सांगतायत. आपण वेळ दिला नसता तर मराठा समाजावर खापर फुटलं असतं. टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर 40 दिवसांचा सरकारला वेळ दिला पाहिजे होता. आरक्षण शिकून घ्या, समजून घ्या. आपल्यात एकमेकांना शिकवत नाही, शिकला तर आपल्याकडे येणार नाही असं वाटतं काही लोकांना. सगळ्या पक्षांना विनंती करतो, सगळे एक व्हा, मराठ्यांना आरक्षण द्या, आपल्यातले मतभेद दूर ठेवा. सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यामध्ये गट पाडू शकतं. त्यामुळे सावध राहा, आरक्षण मिळेपर्यंत लढत राहा, जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, आंदोलन शांततेतच करा, असं आवाहन ते प्रत्येक सभेतनं करतायत. विशेष म्हणजे लोकांच्या रस्त्यांवर भेटणाऱ्या गराड्यांमुळे लातूरवरून अहमदपूरला, सोलापूरवरून बीडला ते सभेला वेळेवर पोहोचूच शकले नाहीत. तरी देखील लोक तब्बल 5 ते 6 तास त्यांची वाट बघत ताटकळत थांबले होते. सभा मध्यरात्री झाल्या तरी लाखो लोकांचा त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला, ज्याचे सगळीकडे चर्चा होती आणि कौतुकही होते. आता येतो यातला पुढचा प्रश्न, जरांगे पाटलांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचं आणि 100 एकरावर होणाऱ्या सभेचं नियोजन कोण करतंय? तर जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा आखलाय तो त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या समन्वय समितीने. या दौऱ्यामध्ये फिरत असताना स्वतःकडे 2 व्हीलर नसणारे जरांगे पाटील 4 व्हीलर मधनं फिरतायत, लोकांना भेटतायत. या गाड्या त्यांना कोण देतंय? तर जरांगे पाटील ज्या जिल्ह्यात जातात, ज्या गावात जातायत
त्या गावागावातले लोक जरांगेंना गाडी, त्यांचं जेवण, त्यांची राहायची व्यवस्था याचं सगळं नियोजन करतायत असं स्थानिक पत्रकार सांगतात. आता हे झालं महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचं, पण 100 एकरावरच्या सभेचं कसं? खरं तर जरांगे पाटलांनी ज्या गावातनं उपोषणाला सुरुवात केली, ज्या गावात आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला झाला, त्या गावामध्येच भव्य सभेचं आयोजन केलं. सरकारला अल्टिमेटमच्या 10 दिवस आधी जागं करायचं, मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची या उद्देशाने या सभेचं आयोजन करण्यात आलं. पण एवढी मोठी सभा घ्यायची म्हणजे जागा मोठी हवी, स्टेज मोठं हवं, जेवणाची व्यवस्था, लोकांना पाणी, गाड्या पार्किंग या सगळ्याच गोष्टी आल्या. पण त्यासाठी होणारा खर्चही आला. मग हे सगळं कोण करताय? तर याचं नियोजन करतायत मराठा आरक्षण मिळावं म्हणून एकत्रित आलेले सगळे मराठा आरक्षणासंदर्भातले समन्वयक. जरांगे पाटील स्वतः 11 किंवा 12 तारखेला दौरा संपून या सभेच्या नियोजनात सहभागी होणार आहेत. तब्बल 25 लाख लोक या सभेला उपस्थित राहतील असं अंतरवली सराटी गावचे ग्रामस्थ, सभेचे आयोजक आणि पत्रकार सांगतात. आधी ही सभा खरं तर 100 एकरावरती घेण्याचं नियोजन होतं, पण महाराष्ट्र दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता या सभेसाठी आता तब्बल 150 एकर जमीन अक्वायर करण्यात आली आहे. पण या सभेसाठी पैसा कोण पुरवतंय? तर महत्वाची गोष्ट म्हणजे ही सभा संपूर्णपणे लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. जरांगे पाटील ज्या गोदावरीच्या पट्ट्यात येतात त्या अंतरवली सराटी आणि गोदाकाठच्या तब्बल 123 गावातल्या ग्रामस्थांनी या सभेचं नियोजन करण्याचा पिंड उचललाय. त्यासाठी लागणारा पैसा तेच देतात. जी जमीन सभेसाठी देण्यात आली आहे ती अंतरवली सराटी गावातल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दिली आहे. सभेसाठी 150 एकर आणि गाड्यांच्या पार्किंगसाठी तब्बल 125 एकर जागा शेतकऱ्यांनी मोकळी करून दिली आहे. या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संघटना पुढे येतात, लोक पुढे येतात. अगदी उदाहरणच द्यायचं तर कोठाळा खुर्द सकल मराठा समाजाने 51,000चा निधी, 10,000 चपात्या, 1.5 क्विंटल ठेचा, पाणी अशी सगळी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी 80 ते 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. अंतरवली सराटी गावचे ग्रामस्थ, सरपंच गेल्या अनेक दिवसांपासून या सभेचं नियोजन करतायत. या सभेसाठी मुस्लिम समाज सुद्धा पुढाकार घेतोय. ज्यांच्या गाड्या बंद पडतील, ज्यांच्या गाड्यांना प्रॉब्लेम होईल त्याचा पंक्चर काढणं, दुरुस्ती करणं यासाठी मुस्लिम समाज सुद्धा या सभेच्या दरम्यान मदत करणार आहे. थोडक्यात गेल्या महिनाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला जेरीस आणणारे जरांगे पाटील आज मराठा समाजासाठी हिरो झालेत. ज्या विस्थापित मराठा समाजाचं ते नेतृत्व करतात, आज तो समाज त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतोय. एकीकडे जरांगे पाटलांच्या या सगळ्या कृतीमागे राजकीय महत्वाकांक्षा आहेत असे कयासही अनेक जण बांधतात. पण जोवर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, जोवर सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर घरी न जाण्याची शपथ घेतलेले जरांगे पाटील आपण फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या हितासाठी हे सगळं करतोय हे वेळोवेळी दाखवून देतात. येत्या 14 ऑक्टोबरला जरांगे पाटलांची होणारी सभा नेमकी कशी पार पडते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या सभेतनं ते सरकार, मराठा नेते, मराठा समाज त्यांच्या मागण्या यावरती नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांची 14 ऑक्टोबरची अंतरवली सराटी मधली सभा हिट होईल का? तुमच्या या सभेबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.